आपल्यापैकी प्रत्येकालाच मनापासून असं वाटत असतं की स्वामींनी आपल्या मनात स्थान घ्यावं, आपल्या अंतःकरणात कायम वास करावा. आपण रोज मंत्र जप करतो, स्तोत्र म्हणतो, स्वामींना आवाहन करतो, पण तरीही कधीकधी असं वाटतं की आपली कामं का होत नाहीत? स्वामी आपल्या मनात का प्रवेश घेत नाहीत? कधी असा विचार आलाय का आपल्या मनात? चला, एक छोटंसं उदाहरण पाहूयात. घरात पूजा, सण किंवा समारंभ असला की आपण काय करतो? संपूर्ण घर स्वच्छ करतो, अंगण झाडतो, कचराकुंडी रिकामी करतो, पसारा आवरतो. हे आपण का करतो? कारण आपण भगवंताला आपल्या घरी बोलवतो. आणि जेव्हा भगवंत घरी येणार असतात, तेव्हा घर स्वच्छ, सुंदर आणि नीटसं असावं असं आपल्याला मनापासून वाटतं. पण मंडळी, आपलं मन हेही एक घरच आहे ना, हृदयाचं घर. आपण स्वामींना आपल्या मनात येण्यासाठी आवाहन करतो, पण आपल्या मनात काय भरलेलं असतं बरं? वाईट विचार, राग, द्वेष, मत्सर, शंका, तक्रारी, इतरांबद्दल वाईट भावना, हा सगळा पसारा आपण मनात साठवून ठेवतो. मग अशा अस्वच्छ मनात स्वामी कसे येणार? जसं पसारा असलेल्या घरात आपण देवाला बसवायला संकोच करतो, तसंच अशुद्ध मनात स्वामी स्थिर कसे राहतील? म्हणूनच एक खूप सुंदर ओळ सांगितली आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. याचा अर्थ काय? मनातून शंका काढा, मन अगदी निर्मळ करा. मनातून सर्व प्रकारची भीती काढा, मन स्वच्छ करा. तेव्हा आणि तेव्हाच स्वामी तुमच्या हृदयरूपी घरात प्रवेश करतील. आणि जेव्हा स्वामी आपल्या मनात प्रवेश करतील, तेव्हा बदल होईल तो आपल्या विचारांचा, आपल्या वागणुकीचा. तसेच आपल्याला त्रास सहन करण्याची ताकद येईल आणि आयुष्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलेल. म्हणून मंडळी, फक्त मंत्र जप करणं पुरेसं नाही, मनही स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे. तर मंडळी, कसा वाटला हा छोटासा सकारात्मक विचार? जर हा विचार तुमच्या मनाला थोडा जरी भिडला असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.